फ्रेंड्स, माझं नाव आहे नेतला ज्योती. आता मी तुम्हाला जादूच्या पेनची स्टोरी सांगणार आहे. एका सुंदर गावात अनु नावाची मुलगी राहत होती. अनु खूप हुशार होती. तिला लिहिण्यात आवड नव्हती. एक दिवस तिला आजीने तिला एक जुना पेन दिला आणि त्या सांगितलं, हा पेन खास आहे, या जादू आहे, तू जे काय लिहिशील ते खरं होईल. अनु हसली, पण तिने पेन घेतला. ती आपल्या खोलीत गेली. ती पहिलं वाक्य लिहिलं, माझ्या खोलीत एक सुंदर रंगलेली फुलांची बाग असावी. आश्चर्य, तिच्या खोलीत एक सुंदर फुलांची बाग उमटली. अनु खूपच खुश झाली. तिने लगेच दुसरं वाक्य लिहिलं, माझ्याकडे एक चॉकलेट केक असावा. लगेच एक मोठा चॉकलेट केक तिच्या समोर आला. अनु आनंदाने तिला केकला बघत बसली. एक केकचा तुकडा घेऊन तोंडात घातला. तो खूप चांगला होता. अनु खूप खुश झाली. मग अनुने विचार केला, मी काय लिहू? तिने लिहिलं, माझे सर्व मित्र घरी खेळायला यावे. काय आश्चर्य, तिची सर्व मित्र घरी खेळायला आले. तिला खूप आनंद झाला. अनुने ठरवले तिच्या आजीसाठी काहीतरी खास करावं. माझी आजी तरू हवी. तिने लिहिले, माझी आजी तरू हवी. आणि बघा, तिची आजी पुन्हा तरुण झाली, तंदुरुस्त झाली आणि खूपच खुश झाली. तिला खूप आनंद झाला. ते आता काय करावं समजत नव्हतं. तिने पुढचं वाक्य लिहिलं, सर्वांना नेहमी आनंद, प्रेम, सुख मिळो. आणि पेन ठेवून झोपी गेली. दुसऱ्या दिवशी ती सकाळी उठली. आश्चर्य, सगळीकडे लोक हसत होते, आनंदी दिसत होते, सर्वांच्या बरोबर प्रेमाने वागत होते. आणि समजलं, हा पेन साधा नाहीये, हा जादूचा पेन आहे. जे मी लिहिते ते बरंच आहे. असा जादूचा पेन प्रत्येकाच्या आयुष्यात असावा. तुम्हाला कशी वाटली जादूच्या पेनची गोष्ट? माझ्याकडे जादूचा पेन नसला तरी माझ्या विचाराने, माझ्या कृतीने आनंद पोचू शकते, आनंदी राहू शकते, सर्वांच्या बरोबर प्रेमाने राहू शकते. तुम्हीही नक्कीच प्रयत्न करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब बी करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.